नवी मुंबईमधून मनसे नेते अमित ठाकरे आज नवी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। नवी मुंबई पोलिसांची नोटीस स्वीकारण्यासाठी ते आता तिथे नवी मुंबईमध्ये येत आहेत। शिवपुतळा लोकार्पणावेळी मोठा राडा सुद्धा झालेला होता। अमित ठाकरेंवरती या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता। शिवरायांना अभिवादन करण्यासाठी ते येत आहेत। याच पार्श्वभूमीवर मनसे अमित ठाकरे यांचं जंगी स्वागत सुद्धा करणार आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी माझ्या सहकारी कविता लोखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कविता, मला सांगा की आपण बघितलं असेल तर गेल्या 2-3 दिवसापूर्वी मोठा राडा झाला होता। अमित ठाकरेंवरती गुन्हा सुद्धा दाखल झाला। त्याच्यानंतर गणेश नाईकांनी या पुतळ्याचं अनावरण केलं, तेव्हा सुद्धा तो गुन्हा मागे घेण्याचं आवाहन सुद्धा गणेश नाईकांनी केलं। मात्र यानंतर अमित ठाकरेंची नेमकी काय भूमिका आहे, मनसेकडनं काय सांगण्यात येतंय आजच्या दौऱ्यानिमित्त? सिद्धेश, नक्कीच नवी मुंबईतील नेरूळ येथील शिवस्मारकाचं मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं। गेल्या रविवारी जे आहे हे अनावरण करण्यात आलं होतं आणि त्या दरम्यान मोठा राडा झालेला आपल्याला पाहायला भेटला। पोलिसांची धक्काबुक्की देखील झालेली आपल्याला पाहायला भेटली। आपण आज त्या स्मारकावरती आहोत। या पुतळ्याचं जे आहे ते अनावरण मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी आज जे आहे मनसे नेते अमित ठाकरे अभिवादन करण्यासाठी येणार आहे। मोठ्या संख्येने शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित राहिलेले आपल्याला पाहायला भेटत आहेत। मनसे नेते अमित ठाकरे यांनी या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला भेटला होता। त्याचबरोबर मनसेच्या 70 पदाधिकारी आणि स्वतः अमित ठाकरे यांच्यावरती पहिला राजकीय गुन्हा जो आहे तो नवी मुंबईतील नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता। अनेक राजकीय प्रतिक्रिया यानंतर उमटायला लागल्या होत्या आणि एकंदरच आपण बघायला गेलं तर मनसेकडून जे आहे एक आवाहन देखील करण्यात आलं होतं शिवप्रेमींना की या ठिकाणी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। आज मनसे नेते अमित ठाकरे या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जे आहे ते अभिवादन करणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर आपली संस्कृती जी आहे, वारसा जो आहे तो जपण्याचं काम जे आहे ते मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्याबरोबर बोलण्यासाठी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, नेमकं काय सांगाल, कशा प्रकारची भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने ही रूपरेषा असणार आहे? खरं म्हणजे ज्या महाराजांनी आपली त्या मोगलांच्या तावडीतून सुटका केली, ह्या रयतेची सुटका केली, तो आपला छत्रपती शिवाजी महाराज, आपला राजा 4 महिने या पालिकेने आणि या राज्य सरकारने अत्यंत घाणेरड्या कापडात इथे त्यांचं स्मारक बंदिस्त करून ठेवलं होतं। ते स्मारक खुलं करण्याचं काम शिवशंभूचा शिलेदार अमित साहेब ठाकरे यांनी मागच्याच रविवारी केलं। त्या संदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि आज परत एकदा जे 4 महिन्यात घडलं नाही ते 4 दिवसात झालं आणि शासकीय इतमामात पालिकेकडून आणि मंत्र्यांकडून याचं काल परवा अनावरण झालं। आज अमित साहेब येणार आहे। मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि शिवप्रेमी आज इथे ह्या चौकात जमणार आहे आणि महाराजांना मानवंदना देणार आहे। तिथून नेरूळ पोलीस स्टेशनला सन्माननीय अमित साहेब या गुन्ह्याची नोटीस घ्यायला जाणार आहेत। सर, गेल्या 2 दिवसापूर्वी देखील नेरूळ पोलीस जे आहे ते शिवतीर्थावरती गेले होते। त्या दरम्यान काय घडलं होतं, काय परिस्थिती? नाही, मला वाटतं की गुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत झालेला आहे। त्यामुळे नवी मुंबईत येऊनच त्याची नोटीस घेणं हे जास्त संयुक्तिक झालं असतं। मुळात गुन्हा कुणी दाखल करायला लावला याचा शोध आम्ही घेतोय। कारण मला कळत नाही, गणेश नाईक साहेबही सांगतात की गुन्हा मागे घ्या, ठाणे लोकसभेचे खासदार सांगतात। त्यामुळे आता लवकरच अमित ठाकरे नवी मुंबईमध्ये येतील। नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन ते नोटीस सुद्धा स्वीकारणार आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। बातमी रायगडमधून आहे। आमदार महेंद्र दळवी